जय गुरुदेव हरिओम। आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी किंवा पद्म एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा। एकादशीचं महत्त्व काय आहे आपण ते पाहूयात। तुकाराम महाराजांचा एक अभंग, त्याच्यामध्ये एकादशीचं पूर्ण वर्णन आणि महत्त्व सांगितलेलं आहे। एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधमजन तो एक। एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुशी। अशुद्ध विटालशींचे खळ, विडा भक्षिती तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे। शेजबाज विलास भोग, करी कामिनिशी संग, तया जोडे क्षयरोग, जन्मव्याधी बळीवंत। आपण न वजे हरी कीर्तन, आणि का वारी जाता जन, त्याच्या पापा जाणा ठेंगणा महामेरू तो। तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया। एकादशीचे व्रत महात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे। नर का नारायण होण्यास सांगणारा धर्म सिद्धांत केवळ उपवास व हरिकीर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात। आता मॉडर्न सायन्स प्रमाणे किंवा आता जे सगळीकडे प्रचलित होत चाललंय इंटरमिटंट फास्टिंग, हे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्यावेळेस सांगितलं होतं। 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 11वं मन। मग मन आणि शरीर संयमन संतुलन यासाठी इंद्रिय संयमन करण्याची आवश्यकता आहे, आणि ते इंद्रिय संयमन करण्याचा एक मार्ग म्हणजे उपवास। आणि हा उपवास 11व्या दिवशी सांगितलेला आहे। तो करण्याची पद्धत काय, तर जे इंटरमिटंट फास्टिंग मध्ये आपण आता करतो त्या पद्धतीनेच हा एकादशीचा उपवास सांगितलेला आहे। एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला दुपारनंतर हा उपवास सुरू करण्यास सांगितलेला आहे। एकादशीचा दिवस पूर्ण उपवास आणि द्वादशीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा असं सांगितलेलं आहे। तर असं जुनं ते सोनं सगळ्या पद्धतीत सांगितलेलं आहे, ते आता आपण मॉडर्न सायन्सशी रिलेट करून वापरत आहोत। त्या पद्धतीनं इंटरमिटंट फास्टिंग सुरू केलेलं आहे। एकादशीला सगळ्यांनी त्या पद्धतीनं ते पाळलं तर नक्कीच पूर्ण बॉडी रिज्युव्हनेशन, सगळे सेल्स, सगळे अवयव, सगळे टिश्यूज पुन्हा सुदृढपणे बोलायला लागतात, आणि त्यासाठी उपवास गरजेचा आहे। तर अशा उपवासात्मक एकादशीच्या पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा। मस्ती जगा पण शिस्ती जगा। जय गुरुदेव हरिओम।